सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये। दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्यात महापालिकेतर्फे पदचारी दिवस साजरा केला जाणार आहे। या निमित्ताने पुण्यातील लक्ष्मी रस्ता आज सकाळी 8 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत वाहनांसाठी बंद ठेवला जाणार असून हा मार्ग केवळ पदचाऱ्यांसाठी खुला असणार आहे। तसेच लक्ष्मी रस्त्यावर नागरिकांच्या करमणुकीसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले आहे। मात्र यावेळी वाहनांची कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले। बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील महिला सरपंचाचे पती संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती। या देशमुख कुटुंबियाला शिवसंग्रामच्या अध्यक्षा ज्योती मेटे यांनी भेट देऊन सांत्वन केले। यावेळी संतोष देशमुख यांच्या मुलीला अश्रू अनावर झाले होते। ज्योती मेटे यांनी यावेळी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। नवी मुंबई कोपरखैरणे येथे इमारतीच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून 9 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। कोपरखैरणे सेक्टर 5 मधील ही घटना असून अंकित ठाणुगा असे मृत मुलाचं नाव आहे। दरम्यान पालिका शाळेच्या बाजूला असलेल्या बांधकाम साईटवर खणलेल्या खड्ड्यात पडून मृत्यू झाला असल्याची बाब समोर आली आहे। तर बांधकाम केलेल्या बाजूला कोणतीही कुंपण नसल्यामुळे खेळत असलेल्या मुलांचा नाहक बळी गेल्यानं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। ठाणे महापालिकेतील काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक मनोज शिंदे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या उपस्थितीत आपल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या साथीने शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलाय। यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे शिवसेनेमध्ये स्वागत केले। तसेच त्यांच्या भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी विभाग प्रमुख बबन मोरे आणि शिवसेनेचे इतर प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोलापूर शहरात 2 ठिकाणी जलवाहिनीला गळती झाली। विजापूर रोडवरील होनमुर्गी फाट्याजवळ मुख्य जलवाहिनीला व्हॉल्व निघाला। पाण्याचा प्रवाह अधिक असल्यामुळे दुरुस्ती होईपर्यंत तासभर 15 फुटापर्यंत पाण्याचे फवारे उडत होते। यात 2 लाख लिटर पाणी वाया गेल्याचा अंदाज आहे। दुसरीकडे शहरातील रूपाभवानी मंदिर परिसरातील जलवाहिनीही फुटली। तिची दुरुस्ती आज होणार असल्यामुळे रात्रभर लाखो लिटर पाणी वाया गेलं आहे। होममुर्गी फाट्याजवळ सकाळी 1200 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीचे व्हॉल्व अचानक निघाला। याची दुरुस्ती होईपर्यंत साधारण तास ते 1.5 तास गेला। तोपर्यंत लाखो लिटर पाणी वायाला गेलं। त्यामुळे आज सोलापूर शहरात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे। धुळे जिल्ह्यात थंडीचा पारा हा घसरत चालला आहे। आज थंडीचं तापमान 5 अंश सेल्सिअस झालं असून गेल्या 2 दिवसांपासून त्यांनी सर्वात निचांकी तापमानाची नोंद धुळ्यात झाली आहे। त्यामुळे आता थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक उबदार कपडे घेण्यासाठी गर्दी करत आहेत। तसेच ठिकठिकाणी थंडीचा बचाव करण्यासाठी शेकोट्यांचा देखील आधार घेतला जात असल्याचं चित्र सध्या दिसत आहे। येवल्यातील देवळाळे येथे युवा शेतकऱ्याने 7 एकर बागेत शेवग्याची विक्रमी लागवड केली आहे। शेवग्याचे दर तेजीत राहिल्यास एकरी 3 ते 4 लाखांचा उत्पन्नाची अपेक्षा आहे। येवला तालुक्यातील देवळाळे येथील युवा शेतकरी तेजस रवींद्र काळे यांनी आपल्या 7 एकर शेतीमध्ये उन्हाळ्यामध्ये शेवगा पिकाची लागवड केली आहे।
सध्या शेवग्याची आवक कमी असून बाजारभाव तेज आहेत. बाजारात शेवग्याचे भाव व मागणी स्थिर राहिल्यास या शेतकऱ्याला एका एकरात 3 ते 4 लाखांचं उत्पन्न मिळण्याची शेतकऱ्याची अपेक्षा आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगमधील महिला सरपंचाचे पती संतोष देशमुख याच्या हत्येनंतर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी देशमुख कुटुंबियांचं सांत्वनपर भेट घेतली आहे. या घटनेचा केवळ केज तालुक्यात नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये संताप व्यक्त केला जात आहे. एवढ्याशा कारणावरून एका व्यक्तीचा जीव घेतला जातो ही बीड जिल्ह्याच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे असं म्हणत अपहरण झाल्यानंतर 3 तास गुन्हा नोंद का झाला नाही आणि त्यामध्ये जे कोणी पोलीस दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी यावेळी सुरेश धस यांनी केली आहे. एका माथे फिरवणे संविधानाची विटंबना केल्यानंतर काल परभणी बंदची हाक देण्यात आली होती. यामध्ये बाजारपेठेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दुकानाची तोडफोड झाल्यानंतर परभणीतील व्यापारी आक्रमक झालेत. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी आंदोलकांना सूट दिल्यामुळेच आमच्या दुकानाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या दोघांवर कारवाई होईपर्यंत त्यांचे निलंबन किंवा बदली होईपर्यंत तसेच आमची नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत बाजार बंद ठेवण्याचा निर्णय दुकानदारांनी घेतला असल्याची माहिती व्यापारी संघाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत हाके यांनी दिली आहे. ईव्हीएम मशीनच्या समर्थनार्थ भिगवण चौकात ईव्हीएम मशीनला हार घालून आंदोलन करण्यात आले. शरद पवार आणि त्यांच्या महाविकास आघाडीतील नेत्यांचं देशामध्ये वातावरण गढूळ करण्याचं काम सुरू आहे. ते आम्ही कदापि होऊ देणार नाही. शरद पवार यांनी या देशामध्ये 50 ते 60 वर्ष राज्य केलं. ज्या वेळी ते सत्तेतून बाहेर जातात त्यावेळी जातीमध्ये द्वेष निर्माण करतात. जातीमध्ये भांडण लावण्याचं काम करतात. लोकांमध्ये जातीमध्ये भांडण लावून लोकसभा निवडणुकीत राजकारण केलं. मात्र लोकसभेमध्ये त्यांचा जनतेने सुपडा साफ केला. त्यामुळे आता ईव्हीएमच्या माध्यमातून नेगेटिव्ह निरीक्षण स्टेट करून लोकशाही धोक्यात आणण्याचं काम शरद पवार यांच्याकडून केलं जात असल्याचा आरोप भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केलाय. सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.